लातूरमध्ये संपन्न होणारा मराठवाडा एज्युकेशन कॉन्क्लेव्हच्या संदर्भामध्ये विविध मान्यवरांना गाठीभेटी घेणं सध्या टीमच्या वतीनं चालू आहे। आज या ठिकाणी हे पोस्टर लॉन्चिंग झालेलं आहे। या ठिकाणी आपल्यासोबत शिक्षक आमदार विक्रम बाप्पा काळे जे आहेत। सर काय सांगाल, एक खूप चांगला कार्यक्रम लातूर शहरामध्ये संपन्न होतोय, या संदर्भात कशा पद्धतीनं शुभेच्छा द्याल आणि पालकांनाही काय आवाहन कराल? एक काळ होता की महाराष्ट्रामध्ये पुणे हे शिक्षण पंढरी, शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जायचं, परंतु आता ही संकल्पना कुठेतरी बदलत चाललेली आपण पाहतोय। महाराष्ट्रामध्ये लातूर हे शैक्षणिक हब होऊ पाहत आहे। राज्यातूनच नव्हे तर परराज्यातून सुद्धा विद्यार्थी मोठ्या संख्येनं या लातूर शहरामध्ये शिक्षण घेण्यासाठी येत आहेत आणि म्हणून ह्या सगळ्यांचा फायदा विद्यार्थ्यांना व्हावा, पालकांना व्हावा आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना व्हावा आणि त्यांना एक दिशा मिळावी, या दृष्टिकोनातून लातूरमधल्या सर्व शिक्षणप्रेमी मंडळींनी एकत्र येऊन दिनांक 10, 11 आणि 12 या 3 दिवसामध्ये 10, 11, 12 जानेवारीला मराठवाडास्तरीय हे एज्युकेशन कॉन्क्लेव्ह ठेवलेलं आहे, संमेलन ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये विविध विषयावरची चर्चासुद्धा होणार आहे आणि त्यामध्ये शैक्षणिक पूरक साहित्य जे शिक्षणासाठी लागतं आहे ते मग शाळेला लागणार असेल, विद्यार्थ्यांना लागणार असेल, ह्या सगळ्या साहित्य निर्मिती करणाऱ्या ज्या कोणी संस्था असतील त्यांचेसुद्धा स्टॉल्स याच्यामध्ये लागणार आहेत। आता AI तंत्रज्ञान येऊ पाहतं आहे, त्यामुळे त्या माध्यमातून सुद्धा आता डिजिटल एज्युकेशन देत असताना त्याचा वापर कशा पद्धतीनं त्या ठिकाणी शिक्षणामध्ये होणार आहे। नवीन एज्युकेशन पॉलिसी आता MEP आलेला आहे, त्या न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थ्याला आम्ही हे नवीन तंत्रज्ञान मान्य शिक्षण कसं देणार आहोत, या सगळ्या विविध विषयावरती अलीकडे बालगुन्हेगारी वाढते, त्याचबरोबर शाळांमध्ये सुद्धा काही अप्रिय घटना त्या ठिकाणी घडतात, त्यामुळे ह्या सगळ्यावरती कसं नियंत्रण आणायचं किंवा विद्यार्थ्यांच्या असतील, शिक्षक असतील, कर्मचारी असतील किंवा पालक वर्ग असेल, ह्या सगळ्यामध्ये याविषयीची भावना अधिक चांगल्या दृष्टीनं सुदृढ व्हावी, या दृष्टिकोनातून विचारमंथन हे 3 दिवस या संमेलनामध्ये होणार आहे। त्यामुळे मराठवाडा विभागाचा शिक्षक आमदार या नात्यानं मराठवाड्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम माझ्या शिक्षणप्रेमी मंडळीला मी आवाहन करतो की आपण 3 दिवस या लातूर शहरासाठी द्यावेत। 3 दिवसात विविध विषयावरती होणाऱ्या चर्चासत्रामध्ये आपण सहभाग घ्यावा आणि मान्यवरांचे विचार आपण ऐकावेत आणि आपल्या पाल्यासाठी हा 3 दिवसाचा वेळ द्या। पर्यटनाला ज्या पद्धतीनं तुम्ही 8 दिवस, 7 दिवस, 4 दिवस नव्हे तर आता 9 वर्षाचं काही मंडळी बाहेरच आहेत, उद्या परवा येऊ इच्छितील, म्हणून तेव्हा हे 3 दिवस थोडक्यात लातूर शैक्षणिक पर्यटन आहे असं समजून तुम्ही लातूरला या, असं आव्हान माझं महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षणप्रेमीला या निमित्तानं नक्की राहील। आज त्याचा पोस्टर लॉन्चिंग या ठिकाणी होतं आहे, आता पोस्टर आम्ही प्रकाशन केलेलं आहे आणि या माध्यमातून महाराष्ट्रातील मराठवाड्यात हे संमेलन पोचावं, हे एज्युकेशन कॉन्क्लेव्ह पोचावं ही आमची इच्छा राहील। नक्की त्या पद्धतीनं आमचा प्रयत्न राहील। मराठवाड्यातील सर्वात मोठं शैक्षणिक महासंमेलनाविषयी सरांनी आपल्याला इथं सविस्तर गोष्टी सांगितलेल्या आहेत की त्यामध्ये काय भेटणार आहे पालकांना, विद्यार्थ्यांना, आणि त्यांनी एक मोठं आव्हानही केलेलं आहे की जसं तुम्ही पर्यटनाला बाहेरगावी जाता अगदी तसंच एवढा त्याहीपेक्षा महत्त्वाचं असलेले संमेलन यासाठी तुम्ही यायचं आणि महाराष्ट्रभरातील लोकांनी या ठिकाणी यावं, विद्यार्थ्यांनी, पालकांनी, संस्था चालकांनी, शिक्षकांनी, शिक्षण क्षेत्रातल्या प्रत्येक व्यक्तीने यावं, असं हे महासंमेलन या ठिकाणी संपन्न होते, असंच त्यांनी इथं आवाहन केलं आहे। तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचे विशेष अपडेट, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून या माध्यमातून त्या लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि याचा फायदा त्या सगळ्या लोकांना होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट सूर्यवंशी सर यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर।